नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरं तर आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती बघत आहोत, की प्रत्येक जो काही शेतकरी आहे सोशल मीडियाद्वारे बघत असेल किंवा इतर शेतकऱ्यांचे अनुभव बघत असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याची एक इच्छा आहे, की मी देखील डाळिंब पीक केलं पाहिजे. पण डाळिंब पीक करण्यासाठी जे काही डेडिकेशन पाहिजे, जे काही हार्ड पाहिजे आणि सध्याच्या आपल्या ज्या परंपरागत जी काही पद्धत शेतीची आपण अवलंबत आहोत, त्याच्यामध्ये समजा रासायनिक खतं असतील, रासायनिक औषधं असतील, यांचा अतिरेक जो काही वापर होत असेल, तर या पद्धतीकडून कुठेतरी समजा जे काही जीवाणू असतील, उपयुक्त बुरशी असतील, यांचा वापर खूप शेतकऱ्यांनी या ठिकाणी कमी केलेला आहे. आणि आपल्याला असं आढळून आलं आहे, की जी काही जमिनीची जी काही सुपीकता आहे, ती त्यामुळे खूप जास्त कमी झालेली आहे. तर बऱ्याचदा शेतकऱ्यांना असं वाटतं, की मी जे काही पिकाला देतो, हेच त्याचं अन्न आहे की काय? बट ॲक्चुअली तसं नसून आपण जे काही देतो हे फक्त पिकासाठी एक अन्नद्रव्य असून पीक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आणि त्यासाठी जर तुम्ही त्यासाठी चांगलं जर पर्यावरण त्या ठिकाणी जर रायझोस्फिअरमध्ये चांगली जर अवेलेबिलिटी न्यूट्रिएंट्सची जर करून दिली तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीच्या चांगल्या त्या ठिकाणी फायदा होतात. तर असाच एक अनुभव जे काही आपले उपयुक्त जीवाणू बुरशी असतील, कृषी विश्व कल्चर बँक असतील, हे वापरणारे आपले शेतकरी श्री समाधान भूमकर यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आज आपण आलो आहोत. आणि खूप जास्त कष्टामधून सध्या गारपिटीमधून कसा त्यांनी त्यांचा हा प्रवास या सीझनचा झाला. मागच्या सीझनला त्यांनी कल्चर बँक केलेली नव्हती. त्या सीझनमध्ये आणि या सीझनमध्ये काय फरक त्यांना जाणवला? आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया. तर समाधान सर नमस्कार. नमस्कार. तर पहिलं तर आपले जे काही YouTubeवर बघणारे शेतकरी मित्र आहे, यांना तुमचा परिचय करून द्या. तुमचं नाव, तुमचं गाव नमस्कार, मी समाधान सोमनाथ तुमकर, राहणार गिरगाव. आणि या ठिकाणी आपलं जे डाळिंबाचं क्षेत्र आहे, हे किती क्षेत्र आहे? 1 एकर. आणि व्हरायटी कोणती आहे? सेंद्रिय. भगवा आहे सगळी, बरोबर. तर आता हे आपलं माझ्या मते दुसरं वर्ष असेल डाळिंबासाठी. मागच्या वर्षी देखील आपण प्लॉट धरलेला होता आणि त्याचा प्लॉट देखील आपल्या त्यावेळेस चांगला होता. आणि ह्या वर्षी तुम्ही आवर्जून कृषी विश्व कल्चर बँकची लावली आणि त्याचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला. तर थोडक्यामध्ये तुम्हाला मागच्या सीझन मध्ये काय जाणवलं आणि या सीझन मध्ये काय फरक जाणवला हा तुम्ही सांगू शकाल का? मागच्या सीझन मध्ये आपण कल्चर बँक काही केलेली नव्हती, तेव्हा काही जीवाणू खतांचा काही अनुभव नव्हता. मागच्या सीझन पेक्षा या सीझनला दुप्पट उत्पादन निघलं. मागच्या सीझनला फळांवरती टिपका बुंकी हा आजार आला होता. या सीझनला एक पण फळ त्याचं आढळलं नाही. त्याला पण आला होता मागच्या सीझनला 1-2 झाडांना, त्यावेळेस तो पण काय आढळला नाही. दुप्पट उत्पादन निघलं. म्हणजे ही शेतकरी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घेतली की मागच्या सीझनला तेलकट डागाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला होता. बट कृषी विश्व कल्चर बँकचा नियमित वापर त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे जो काही तेलकट डाग आहे हा या प्रतिकूल वातावरणामध्ये देखील नियंत्रित राहिला, ही खूप मोठी गोष्ट त्यामध्ये आहे. आणि आणखी मला असं विशेषतः तुम्हाला विचारावं असं वाटतं की मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट देखील झाली. आणि आता तुम्ही देखील समजा बाकीच्या डाळिंबाच्या प्लॉटवर जात असाल, तुम्हाला दिसत असेल की तेलकट डागाचा सध्या किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे. तर मग एवढ्या परिस्थितीमधून देखील समजा गारपीट वगैरे झाली, त्यातून तुम्ही बाहेर कसं आला आणि तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे समजा इतर लोकांच्या याच्यामध्ये तेलकट डाग आहे आणि आपल्या बागेवर सध्या काय परिस्थिती होती त्याची? बाकीच्यांच्या बागामध्ये तेलकट डाग तर आहेच. आपल्या बागात जीवाणूचे खत वगैरे टाकले आपण. कल्चर बँकचा उपयोग जास्त प्रमाणात केल्यामुळं आपलं तिथं काय एक पण फळ त्याचं आढळून काय आले नाही. बरोबर. आणि मागच्या वर्षी देखील बरेचदा आता शेतकरी मित्र काय करतात, आपले शेतकरी बांधव, की कच्चं शेणखत बागेला भरतात. पण मागच्या वर्षीपासून जसं आपण यज्ञाचा परिचय केला, यावर्षी देखील आपण कुजलेलं शेणखत वापरलं, तर त्याचा तुम्हाला कसा बेनिफिट वाटला कुजलेल्या शेणखताचा? आधी काय व्हायचं, उकडून शेण आणलं का दिलं टाकून, तसंच राहायचं. चिखलच राहायचं. आपण मागच्या यज्ञाचा वापर करतो. आता पण खत करून बघितलं, कुजलेलं खत असं एकदम मोकळं खत आहे. आधी काय व्हायचं, आलं टाकलं ते आहे शेवटपर्यंत आहे तसंच राहायचं बा, कारणी पडत नव्हतं झाडाला. बरोबर. यज्ञ वापरल्यानंतर ते शेणखत चांगल्या प्रकारे काम करतं झाडाला. आणि त्याचं मग आता 2 वर्ष आपल्याला झाले आपण कुजलेलं शेणखत वापरतोय, त्याचं आपल्याला साईज मध्ये असेल, त्याच्यामध्ये देखील खूप. मागच्या सीझनला म्हणजे वापरलंच होतं यज्ञ, पण कल्चर बँक काय वापरलं नव्हते. त्याच्यात साईज होती 200 ते 250 ग्रॅम पर्यंत साईज होती. आता 400 ते 450 ग्रॅम पर्यंत आहे साईज झाली. म्हणजे चांगली साईज या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. सोडोमोनास बॅसिलस असेल, याचा आपण कशा प्रमाणे वापर केला? म्हणजे जो काही तेलकट डागासाठी आपण रेकमेंड करतो की आपलं बायोकॉमी फर्स्ट बी असेल,
त्याचा तुम्ही कसा वापर केला किंवा कल्चर बँकचं तुम्ही कसं माइंडमध्ये कसं ठेवलं होतं डोक्यामध्ये की मला कसा वापर करायचा आणि कसा वापर केला? कल्चर बँकचा आपण हे फक्त म्हणजे फवाऱ्यात पाणी म्हणून वापर केला. डायरेक्ट पाणी म्हणून पाणी म्हणून वापर केला. प्रत्येक फवाऱ्याला ते 100 ते 150 लिटर कल्चर घेतलंच. पण प्रत्येक फवाऱ्याला घेतलं काय, एक फवाऱ्याला घेतलं दुसऱ्या फवाऱ्याला नाही, असं नाही. प्रत्येक फवाऱ्याला वापरलंच ते. जे शेतकरी मित्रांना कृषी विश्व कल्चर बँक माहित नसेल तर कृषी विश्व कल्चर बँक आपली अशी कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये आपण जीवाणूंचं आणि बुरशांचं उपयुक्त जीवाणू बुरशांचं वर्गीकरण करून समजा अन्नद्रव्यासाठी, बुरशी नियंत्रणासाठी, कीड नियंत्रणासाठी हे आपण ड्रम्स असे लावलेले आहेत, ते आपण तुम्हाला देखील दाखवणार आहोत. आणि यामध्ये आपण बरेचदा शेतकऱ्यांचा जो काही गैरसमज होतो की समजा मी रासायनिक खतं वापरतो, रासायनिक औषधं वापरतो, त्याच्यामुळे जीवाणू बुरशा मरून जातील आणि मला त्याचा रिझल्ट भेटणार नाही. खरं तर विशेष गोष्ट अशी आहे की रासायनिक खत, रासायनिक औषध जे मानवी शरीराला असेल किंवा कोणत्याही पर्यावरणाला असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घातक आहे, ते वापरताना आपण तितकासा विचार करत नाही. पण ज्यावेळेस जीवाणू आणि बुरशांचा विषय येतो की जे मानवी शरीराला हानिकारक तर नाहीच, प्लस तसेच पर्यावरणासाठी देखील चांगले, हे वापरताना आपण खूप विचार करतो. मग असं तुमचं देखील आधी समज असेल की समजा रासायनिक खतं औषध आपण वापरले तर समजा आपल्याला अडचण येईल किंवा ते जीवाणू बुरशा त्या ठिकाणी काम करणार नाही. पण तुम्ही प्रॅक्टिकली यावेळेस जेव्हा आपण फक्त त्याचा पाणी म्हणून वापर केला, म्हणजे पाणी म्हणून रासायनिक खत सोडायचं असेल किंवा रासायनिक औषधांचे स्प्रे घ्यायचे असेल तरी आपण पाणी म्हणून ते वापरलं, तर त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट जाणवला? रिझल्ट आहे ना, आज समजा थोडक्यात मागच्याच वर्षी रासायनिक फवारे 3 ते 4 दिवसाला फवारा लागायचा. बरोबर. हे कल्चर बँक केल्यापासून 8 ते 9 दिवसाला एक फवारा होते फक्त. आता मध्यंतरी पाऊस चालू होता, 4-5 दिवस पाऊस चालू होता. तर बाकीचे शेतकरी पाऊस झाला उघडला का लगेच फवारणार. 5 ते 6 दिवस स्प्रे सुद्धा मारला नव्हता. बरोबर. त्याचा फायदा असा की स्प्रे जास्त लागत नाही, थोडक्यात खर्च जास्त होत नाही. आणि तुमचं देखील समजा आधी असा संभ्रम होता की समजा जीवाणू काम नाही करणार असं तुम्हाला आधी वाटत होतं, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा वापरलं त्यावेळेस तुम्हाला कसं तो वाटतं? एक भ्रम होता, ते जीवाणू म्हणला. औषधात टाकल्यानंतर जीवाणू मरता का काय, त्याच्यात आता खालून द्यायचं ते लिक्विड मध्ये आपण ते जीवाणू घेणार, त्याला काही होतं का काय, ते मारता काय, तो भ्रम होता. पण एकदा केल्यानंतर पण ते जाणवलं नक्की. व्यवस्थितपणे, रिझल्ट त्याचे चांगले आहे. म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आले. हा. आता समजा तुलनात्मक आता डाळिंब बागेचा जो काही खर्च आहे तो आपल्या कल्चर बँकवर तुम्हाला कसा झाला, किंवा जे काही इतर शेतकरी रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या आता किमती एवढ्या वाढत आहेत, हा. त्या तुलनात्मक तुम्हाला खर्च त्याचा कसा वाटला? नाही खर्चिक नाही असं, म्हणजे मागच्या सीझनला जेवढा खर्च आला होता त्याच्या कमी खर्च आला. त्याच्या कमी खर्च, त्याच्या कारण कमीच आपण खर्च आला. रिसायकल करून ते कल्चर हा. वापरले, आपल्याला खर्च देखील कमी आला. खर्च देखील कमी आला. रासायनिक खतांच्या आणि औषधाच्या तुलनात्मक आपल्याला कमी खर्च आला, हा. त्याचे रिझल्ट देखील आपल्याला चांगले त्या एक ठिकाणी नंबर रिझल्ट भेटले. आता तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष कृषी विश्व बायोटेकच्या सर्व्हिसची असेल किंवा कृषी विश्व कल्चर बँकची असेल समाधानी आहात का? समाधान. आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना जे समजा हे व्हिडिओ बघतील किंवा काही समजा आता तुम्हाला कॉल देखील त्या ठिकाणी करतील, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? शेतकरी मित्रांना एकच सांगू शकतो, आपण कल्चर बँक करा. पहिल्यांदा थोडं भ्रम असतो डोक्यात, पण एकदा केल्यानंतर जाणार, कारण की माझं पण दुप्पट उत्पादन निघलेलं आहे या सीजनला. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. कुठल्याही कोणालाही शेतकऱ्यांना काही जर प्रॉब्लेम असेल किंवा कृषी विश्व कल्चर बँक विषयी माहिती हवी असेल, समाधान सरांचा नंबर तुम्ही फक्त शेतकरी मित्रांना आपल्याला शेअर करा, जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करू शकतील. ठीक आहे, माझं नाव समाधान सोमनाथ कुमकर, 74 47 38 14 76. कुठलीही काही अडचण आहे तर मला कॉल करून विचारू शकता. धन्यवाद शेतकरी मित्र.